अजिबात खवा न वापरता आणि दूध जास्त वेळ न आटवता केलेली ही सुंदर मँगो बासुंदी आपण बघू शकताय फ्रेंड्स. ही बघा, ही मी तुम्हाला सर्व करून दाखवत आहे आता. अतिशय दाटसर आणि रंगसुद्धा अतिशय सुंदर आलेला आहे. जे बासुंदीचं टेक्स्चर असायला हवं ते ह्याला आलेलं आहे. तर कशी केली ते पाहूया. एका कढईमध्ये मी थोडंसं पाणी गरम करत ठेवलेलं होतं. 3 बाउलमध्ये ते काढलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला बदाम, काजू आणि पिस्ते भिजवायचे आहेत. तर थोडा वेळ हे भिजत ठेवूया. तोपर्यंत इकडे कढईमध्ये पाऊण लिटर फुल क्रीम दूध आपण गरम करायला ठेवणार आहोत. दूध गरम होत असताना मधून-मधून आपल्याला ते ढवळायचे आणि बाकीची तयारी करायची. 2 तोतापुरी आंबे मी आणलेले होते. चांगले पिकलेले आणि मऊसर असे तोतापुरी आंबे आणायचे. त्याच्या फोडी करत आहे मी इथे. फोडी करायच्या सगळ्या आणि नंतर मग जे कोळीला गर आहे, तो कोळीचा गर सगळा काढून घ्यायचा. एका बाउलमध्ये हा सगळा गर आपण जमा करतोय. त्याचप्रमाणे फोडीना जो गर असतो, तो सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे. तर 3 फोडींचा गर याप्रमाणे मी काढून घेणार आहे आणि जो सालीला चिकटलेला असतो गर, तो सुद्धा आपल्याला याप्रमाणे काढून घ्यायचा आहे. नंतर हा गर आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत आणि त्याची पेस्ट करणार आहोत. जेव्हा आपण पेस्ट करणार आहोत त्याच्यामध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही आहे. फक्त गरामध्ये जे रस असतो त्याच्यामुळे ही पेस्ट एकदम फाईन बनते, म्हणजे अगदी गुळगुळीत तयार होते. तर याप्रमाणे आता आणखी एक मी करून दाखवत आहे. तर त्याचा हा गर आपण पुन्हा एकदा काढून घेत आहोत. साधारण एक बाउल भरून आपल्याला आंब्याचा गर लागणार आहे आणि त्याच्यामुळे आपोआपच बासुंदीला घट्टपणा येतो. ह्याचे आता तुकडे करून घेऊया, म्हणजे मिक्सरमध्ये गुळगुळीत पेस्ट याची तयार होईल. हे पहा, याप्रमाणे मी याचे तुकडे करून घेत आहे. आता ही जी फोड आहे त्याच्या आपल्याला छोट्या-छोट्या चौकोनी तुकड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. हे तुकडे आपण एवढ्यासाठी करणार आहोत, की जेव्हा आपण बासुंदी सर्व्ह करणार त्यावेळेला बासुंदीच्या खाली हे तुकडे घालायचे, चौकोनी-चौकोनी तुकडे घालायचे. त्याच्यावरती बासुंदी घालायची आणि सर्व्ह करायची. जेव्हा खातो आपण त्यावेळेला या फोडी खायला खूप छान लागतात. तर अशा या फोडीसुद्धा तयार करून ठेवलेल्या आहेत. आणखी एक करून दाखवत आहे मी इथे. ह्याच्या अशा छानपैकी छोटे-छोटे चौकोन करायचे आणि हे चौकोन आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत. आपण पूर्ण बासुंदीमध्ये हे तुकडे घातले तरी चालतात किंवा आपण जेव्हा सर्व्ह करतो तेव्हा बाउलमध्ये हे तुकडे घालून वरती बासुंदी घातली तरीसुद्धा चालते. याप्रमाणे आपण हे चौकोनी करून दाखवले. आता हा दुसरा तोतापुरी आंबा आहे आणि त्याचेसुद्धा पहिल्याप्रमाणेच मी छोटे-छोटे चौकोनी तुकडे करून घेत आहे. मधून-मधून आपल्याला दूध ढवळत राहायचं आहे. गॅस एकदम लोवरती ठेवलेला आहे. पिस्त्याची सालं काढून घ्यायची आणि त्याचप्रमाणे बदामाची सुद्धा सालं काढून घ्यायची. सगळ्या बदामाची सालं काढून घ्यायची इथे आणि नंतर मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काजू, बदाम, पिस्ते आणि त्याशिवाय वेलची, थोडंसं दूध घालायचं ह्याच्यामध्ये आणि ह्याचीसुद्धा पेस्ट तयार करून घ्यायची. या पेस्टमुळं बासुंदीला एक प्रकारचं सुंदर टेक्स्चर तयार होतं. बासुंदी छान दाट होते आणि बासुंदीचा रिचनेससुद्धा वाढतो. अर्धा बाऊल इथे साखर घातलेली आहे आणि अर्धा बाऊल साखर याला पुरेशी झाली. आता आपण ह्याच्यामध्ये जी आपण पेस्ट तयार केलेली होती काजू आणि बदामची, ती घालूया. ही पेस्ट घातल्याबरोबर बासुंदीचं टेक्स्चर एकदम बदलतं आणि बासुंदीचा रिचनेसही वाढतो आणि बासुंदी एकदम छानपैकी क्रीमी तयार होते. तर पुन्हा एकदा थोडा वेळ आता आपल्याला हे दूध असंच गरम करत ठेवायचं आहे. थोडा वेळ गरम केल्यानंतर आपण याच्यामध्ये जायफळ घालूया. तर हे जायफळ आणि वेलची हे 2 पदार्थ गोड पदार्थामध्ये अगदी कंपल्सरी आहेत. त्याच्याशिवाय त्याची गोडी वाढत नाही. तर मी इथे जायफळ किसून घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं गरम करत ठेवतोय आपण इथे. आता गॅस बंद केलेला आहे मी. आपण जे गर काढलेला होता आंब्याचा, तो आता मिक्सरमध्ये फिरवून मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याची पेस्ट तयार करून घेऊया. तर ही पेस्ट मी एकदा केलेली आहे आणि ही बघा, याचं स्मूथनेस तुमच्या लक्षात येईल आता.
ही पेस्ट आता तयार झालेली आहे आणि ही पेस्ट आता आपल्याला बासुंदीमध्ये मिक्स करायची आहे. एका बाउलमध्ये मी ही बा पेस्ट घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये थोडीशी बासुंदी घातल्यानंतर त्याच्यामध्ये थोड्या गाठी तयार होतात. तर या गाठी सगळ्या मोडून घ्यायच्या आपल्याला. डावाने फिरवत गाठी मोडून घ्याव्या लागतात आणि या काही फारसा अवघड नाही आहे. लगेचच ह्या गाठी दुधामध्ये मिसळून जातात आणि त्याच्यामुळे आता कलर पण खूप छान येतो आणि शिवाय पुन्हा एकदा बासुंदीचा दाटसरपणा चांगला वाटतो. चांगली घट्ट तयार होते बासुंदी. आता आपण कढईमध्ये मिश्रण घालून घेऊया आणि सगळं पुन्हा एकदा एकत्र मिसळून घेऊया. इथे आपला गॅस बंदच आहे, म्हणजे आपल्याला आंब्याची पेस्ट घालण्यापूर्वीच गॅस बंद करायला पाहिजे. आता हे बघा बासुंदीचं टेक्स्चर तुम्ही बघत असाल. आता केसर घातलेलं दूध आपण ह्याच्यामध्ये थोडं घालतोय आणि थोडंसं बाजूला ठेवतोय. सर्व्ह करताना आपल्याला त्याच्यावरती डेकोरेट करण्यासाठी थोडंसं केशर मिश्रित दूध बाजूला ठेवलेलं आहे. केशरामुळे एक पण रंग पण छान येतो आणि एक प्रकारचा सुंदर स्वाद येतो. सर्व्ह करतोय आपण एका काचेच्या बाउलमध्ये मी घालत आहे. घालत असताना दिसत असेल बघा फ्रेंड्स, बासुंदीचा घट्टपणा, दाटसरपणा आणि त्याचं टेक्स्चर. आपण बासुंदी आता इथे सर्व्ह केलेली आहे आणि जे मगाशी चौकोनी फोडी केलेल्या होत्या आंब्याच्या, त्या आता ह्याच्यावरती आपण ठेवतोय आणि डेकोरेट करतोय. बासुंदी तयार झालेली आहे फ्रेंड्स. नक्की ट्राय करा अशा प्रकारची बासुंदी. थोडा वेगळाच टाईप आहे हा. आता चौकोनी फोडी ज्या आहेत त्या बाउलमध्ये मी थोड्या काढलेल्या आहेत आणि त्याच्यावरती बासुंदी घालून ही सुद्धा सर्व्ह करायची. खातानाही खूप छान वाटते. थंडगार बासुंदी नक्की ट्राय करा फ्रेंड्स. थँक्स फॉर वॉचिंग.